नमस्कार, मी गणेश वरपे. मी आहे आता एका मैदानामध्ये कामोट्यामध्ये मानसरोवर स्टेशनच्या बाजूला हे मैदान आहे. एकेकाळी खूप सारी जागा इकडे होती. बरीच मुलं शनिवार रविवार इकडे सुट्टी दिवशी खेळत असायची. आता तुम्ही पाहू शकताय जे मैदान आहे ना, नेहमीपेक्षा जास्त काहीतरी बांधकाम करतायत, बॅरिकेटिंग केलेलं आहे. ही जागा मला वाटतं शिडकोची आहे की कोणाची माहीत नाही, पण एकेकाळी इकडे खूप जागा असायची, खूप मुलं इकडे शनिवार रविवार खेळायला असायची. आता निम्म्यापेक्षा अर्धी जागा तिकडे गेलेली आहे. आता प्रश्न असा पडतो की लहान मुलांनी खेळायचं कुठं. आता तुम्ही बघू शकता लहान मुलं इकडे आहेत, त्यांना विचारूया त्यांना काय वाटते, ह्याच्यावरनं त्यांची मतं जी जाणून घेऊया. बा तुला काय वाटतं, हे मैदान तुझं नाव सांगा आणि हे मैदान कमी होते, तुला काय वाटतं? माझं नाव श्रेयश गणेश नवरे. हे मैदान आता खेळायला ना खूप छोटं राहिलंय. तर आम्ही इथं खेळतो, कधी कधी रविवारी शनिवारी येतो ना, तर झगडे वगैरे होतात. मग त्याच्यामध्ये पण टाइम अर्धाच जातो, खेळायला पण भेटत नाही. आता दुसरं तुला गणेश तुझं नाव ना? श्रेयश. श्रेयश. इकडे अजून कुठली मैदान आहेत का कामोट्यामध्ये? नाही. तुम्ही इकडे ह्याच मैदानावरती तुम्ही अवलंबून असाल. हा, तुला काय सांगायचंय शासनाला किंवा काय इथल्या व्यवस्थेला? की ही बिल्डिंग बनतं ते ठीक आहे, पण आम्ही खेळणार कुठे? मोबाईल वरती खेळल्यावर घरचे पण ओरडतात. मग बाहेर आल्यावर मग खेळायला जागा नाही भेटत. अच्छा, तुम्ही पाहू शकता की ही जी मुलं आहेत, जी तरुण पिढी आपण म्हणतो, त्यांच्या ज्वलन प्रतिक्रिया आहेत. जी मुलं दिवस रात्र मोबाईलमध्ये खेळतात, त्यापेक्षा त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतवणं तितकंच गरजेचं असतं. बाळा तुझं काय नाव आहे? आर्यन देवाड़ी का। काय नाव है? मेरा नाम आर्यन देवाड़ी का है। आर्यन, क्या बोल सकता है इसके बारे में, जो मैदान ये कम होते जा रहा है? बहुत गलत हो रहा है, हमें बिल्डिंग में भी खेलने नहीं मिलता। उधर भी एक ग्राउंड था, वो भी ओके. ये कंस्ट्रक्शन के चक्कर में ये कर दिया। और इधर भी इतना ही बचा है अभी, वो उसमें भी ये लोग ये कर रहे, पतरा वगैरह लगा रहे, तो खेलने की कोई जगह ही नहीं बचे ऑलमोस्ट। आर्यन, आप बहुत बरोबर बात कर रहे हैं. जगह तो होनी चाहिए. जिस तरह दिनों दिन ऐसा ही मैदान कम होते जा रहे हैं, फिजिकल एक्टिविटी के लिए जगह ही नहीं मिल रही, तो ऑब्वियसली वो लोगों की ऐसी प्रतिक्रिया आएगी. और जो तरुण है, जो अभी इस खेल में कोई क्रिकेट में अपना करियर करना चाहते हैं, जो स्पोर्ट के लिए अपना टाइम स्पेंड करते हैं, उसके लिए तो चैलेंज है. यहाँ पे तो देख रहे हो, यहाँ पे पहले अकेडमी था, अभी भी है शायद, उनके बच्चे पूरे दिन यहाँ पे खेलते रहते. बट आपका क्या नाम है, आप क्या बोलना चाहेंगे? माझं नाव हरसंतोष पोलेकर. ओके. आम्हाला इथं खेळायला भेटत नाही आणि आमचं तिकडं पण पहिलं ग्राउंड होतं. ओके. तिकडे काम सुरू आहे, तिकडे पण तुम्ही आता पाहू काम शकता. सुरू आहे. अच्छा मग तिकडं बंद झाल्यावर आम्ही इकडे आलो, तर इथं पण आता काम सुरू झालंय. अच्छा मग अच्छा. आम्हाला खेळायला जागाच नाही राहिल्या. जेवढे ग्राउंड होते ते पण आता तिथं पण बिल्डिंग बांधणार बिल्डिंग आहेत. बनतात, म्हणजे घरी आपल्या बिल्डिंग मध्ये पण जागा नसते, तिथेही खेळू शकत नाही आणि इथे आल्यानंतर इथे खेळू शकत नाही. आमच्याबरोबर एक मुलगी पण खेळते, विचार तिलाही विचारूया. बा तुझं नाव काय सांग आणि तुला काय वाटतंय? माझं नाव स्वरा प्रमोद हातकर. आम्ही रोज सॅटर्डे संडे खेळायला यायचो, पण आता इथं खूप जागा होती, पण आता कमी झाली जागा. आता आम्ही खेळणार कुठे? ही आमची सोरा आहे, आमचीच रिलेटिव्ह मधून आहे. तिला मी घेऊन आलो होतो आमच्या संडेला. आम्ही इकडे खेळायला येतो. आता आल्यानंतर बघतो ते जागाच राहिली नाही. तिची पण प्रतिक्रिया अशी होती, ते कसं खेळायचं वगैरे. अजून लोक इकडे, त्यांनाही पण विचारूया पण त्यांचं काय मत आहे. या इकडे या. छोटो, हे मैदान मराठी आहेस तू? हा बा, हे मैदान कमी होते, तुला काय म्हणायचंय? खेळायला जागा राहते का तुला खेळायला इकडे? नाही. हा, तुझं नाव सांग. विवांश. विवांश सांग. इकडे आता हे मैदान पूर्वी खूप मोठं होतं असं, आणि आता ते बरे अर्धा करत चाललोय आपण. तुला काय सांगायचंय? की अर्धा करायला नाही पाहिजे, पोरांना जागा कमी होते खेळायला. बरोबर. तुम्ही पाहू शकताय, ही जी लहान मुलं आहेत, त्यांचे ज्वलन प्रतिक्रिया तुम्ही पाहू शकताय. प्रत्येकाची इच्छा असते, आम्ही शनिवार रविवार लहान मुलांना आपण खेळा घेऊन येणार कुठे, आता राहिलीच नाही मैदान. त्यांचे वडील दिसतात, तर त्यांनाही विचारा. भाऊ तुमचं नाव सांगा, तुम्हाला काय वाटतंय मैदान कमी होत चाललंय इकडे? सागर ओडगे अच्छा. माझं नाव आहे. ऍक्च्युली मैदान ही मुलांसाठी हवीच, गरजेची आहेत. कारण की जर मैदान नसतील तर मुलं खेळणार कुठे? बरोबर, अगदी खरं. आणि हे मला असं वाटतंय की आजकाल मैदान ही कमी होत चालली आहेत आपल्या इथून. तर माझं मत आहे की आपल्याला मैदानांसाठी काहीतरी केलंच पाहिजे. आता तुम्ही बघताय मोठ्या शहरामध्ये, मुंबईसारख्या सिटीमध्ये जागाच राहिली नाहीये. बरोबर. कमीत कमी नवी मुंबई सगळी जी शहर आहेत, जिकडे प्लॅन सिटी म्हणतोय आपण त्यांना, तिथे तरी कमीत कमी ह्याची प्रोव्हिजन असली पाहिजे, जेणेकरून मुलं इकडे येईल, त्यांचा वेळ घालवतील. आता मला वाटतं हे पहिले खूप सारी जागा असायची इकडे, शनिवार मुलं खेळायचे. समोर पण जागा तीही गेलेली आहे. खांदेश्वर स्टेशनच्या बाजूला एक जागा होती, ती देखील गेलेली आहे. तिथेही बिल्डिंग सुरू आहे. आम्हाला माहिती नाही ही जागा कोणाची आहे, सिडकोची असेल किंवा काय माहित नाही, पण सरकारने त्याचा कधी नक्कीच विचार करावा असं माझी. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया.
ठीक आहे. इथे यांना विचारा. हा साहेब बोला. ऍक्च्युली ग्राउंड कमी होत चालल्यामुळे कसं होत चाललंय की मुलं ही घरी थांबायला लागली. घरी राहिल्यामुळे त्यांचं जास्ती हे मोबाईल्स वरती हे चालू झालंय. मोबाईलवरतीच चालू आहे. आणि गेम्स म्हणजे मैदानी खेळ नसल्यामुळे आजकाल ते मोबाईल मध्ये गेम खेळण्यात बरोबर. जास्ती बिझी झाले. बरोबर. माझ्या मते की मोबाईलचे गेम्स कमी होण्याकरता त्यांना मैदानातले खेळ झालेच जे पाहिजे. पूर्वीच्या काही हा. असायचे फिजिकल हा, ऍक्टिव्हिटी मध्ये physical त्यांना activity गुंतवून वगैरे, ठेवणं हा. तितकंच गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही खरंच एक योग्य प्रतिक्रिया दिलीत. आणि हे प्रत्येक पालकाला तसंच वाटत असतं की मुलांना मोबाईल पासून थोडं दूर दूर ठेवूया. करण्यासाठी, हा. पण त्याच्या हे आपण तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात अडचणी इकडे आहेत. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. आपल्यासोबत आणि काही पालक इकडे आहेत किंवा त्यांचे पण विचार घेऊयात. हे मैदान कमी होत चालले, तुम्हाला काय वाटतं? इथे कुठे कामोट्यामध्ये तर मैदान नाहीये. जिथे मैदान आहे तिथे जे गार्डन आहे ते गार्डन मध्ये खेळायला देत नाहीत. जे मुलं क्रिकेट खेळण्याच्या याच्यासाठी येतात त्यांना मग खेळायला देत नाहीत. पण इथे एक गार्डन होतं तेही आता हे मैदान जे होतं हे मैदान जे होतं ते पूर्ण कॅप्चर केलेलं आहे. त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम होत चाललेले आहेत. तुम्ही जसं म्हटलं ते बरोबर आहे. इकडे पूर्वी हा खूप मैदानाचा एक, परिसर हो, होता. पहिला हा मोठा परिसर होता. ते मुलं भरपूर खेळायचे. आम्ही प्रत्येक शनिवार रविवार इथे खेळायला यायचो. पण आता इथे नाही. छोटे मुलं तर कुठे खेळणार, मैदानात नसेल तर खेळणं मुश्किल होऊन जातं. आणि बाकीच्या गार्डन मध्ये त्यांना खेळायला देत नाहीत. बरोबर. बाळा इकडे, बाळा तुला काय म्हणायचं इकडे? हा तर आपला भावी IPL पट्टू बनू शकतो किंवा आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करू शकतो. त्यालाही विचार त्याचं काय मत आहे. बाळा तुला काय वाटतंय? मैदान कमी होत चालले, तू तर प्रत्येक शनिवार रविवार यायचं खेळाय, तुला काय वाटतंय? आता इथे खेळायला जागाच नाही. पहिले खूप होती इथे जागा, आता एकदम नाही. तुझं काय नाव आहे बाळा? गौरंग. गौरंग. आता अरे बघा तिथे खालून हा हे दाखव, हे दाखव, हे दाखव. हा बघा, हा बघा. जो मुलगा आहे ना त्याचा बॉल आत अडकला होता. तो आज ज्या पद्धतीने गेला होता तुम्ही पाहू शकता त्याची हालत काय झाली असेल. त्याचा जर समजा लागला असता तो पत्रा तर त्यांनी काय केलं असेल. मग जे काही प्रशासकीय अधिकारी किंवा जी व्यवस्था आहे त्यांनी याचा विचार करावा, जेणेकरून मैदानाची सोय मैदानाची सोय इथल्या मुलांना होईल, कोणालाही त्रास होणार नाही. आणि जी भावी पिढी म्हणतोय आपण, जी मोबाईल पासून दूर राहिली पाहिजे, फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये बिझी राहिली पाहिजे, त्यासाठी नक्कीच काहीतरी व्यवस्था करावी ही अपेक्षा आहे. धन्यवाद. एक 2-3 लहान मुलं आहेत त्यांनाही विचारूया आपण. बाळा तुझं नाव सांग आणि तुला काय वाटतंय? मैदान कमी होत चाललेत, काय वाटतंय तुला? तुझं नाव सांग. माझं नाव राजवर्धन गणेश वरपे. ओके. तुला काय वाटतंय मैदान कमी झालेत? माझं म्हणणं आहे की मैदान कमी झाले ते आम्हाला खेळू देत नाही. खेळायला जागा भेटत नाही. हो. ओके. थँक्यू राजवर्धन. थँक्यू. अजून एक आपल्यावर एक मुलगा आहे, त्यालाही विचारा त्याला काय वाटते. बाळा तुला काय वाटते? कसं इकडे खेळायला जागा कमी होते, काय वाटतं तुला? माझे सरकारकडनं एवढीच विनंती आहे की आधी हा पूर्ण ग्राउंड भरलेला होता. खूप सारे माणसं येत आहेत. जसं आता तुम्ही बघू शकता इथं किती कमी जागा राहिले. माझी एवढी विनंती आहे की तुम्ही जागा घ्या, बिल्डिंग बनवा, आमचं काय म्हणणं नाही, पण थोडी तरी जागा ठेवा आम्हाला खेळायला. एकतर आधीचा तोच पण ग्राउंड होता, तो पण गेलाय आणि आता हा पण शेवटचा ग्राउंड राहिलाय. त्याला आमच्या कोणताही ground नाही. मोठ्यामध्ये अजून कुठे जागा आहे तुला खेळा जिथे म्हणतोस तू असं ground वगैरे नाही. मोठ्या प्रमाणात? इथं आजूबाजूला कोणतीही जागा नाही. एकच ग्राउंड राहिला आता शेवटी. अच्छा, जसं मी पहिलं म्हटलं की जागा आम्हाला माहिती नाही किशावरती सरकारचा अधिकार म्हणजे कोणाचाही माहित नाही. खेळू देत त्यांना, ज्यांना बिल्डिंग बांधायची बांधू. पण सरकार नक्कीच विचार करेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. बघूया. माझं नाव आहे गणेश वरपे. गणेश वरपे ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा. धन्यवाद.